नमस्कार. आज दिनांक 28 ऑगस्ट 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. व्हिडिओमधील प्रश्न आपल्याला पोलीस भरतीसाठी, तलाठी भरतीसाठी, वनरक्षक भरतीसाठी, त्यासोबतच MPSC आणि इतर सर्व सरसेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही एका परीक्षेसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत शेअर करा. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. आजचा पहिला प्रश्न, विदेश शिक्षण वृत्ती योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? आता या ठिकाणी योजनेचं नाव पाहायचं आहे. काय आहे? विदेश शिक्षण वृत्ती योजना. ही योजना एका राज्याने सुरू केली. याचा उद्देश काय आहे? तर राज्यातील हुशार परंतु आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेता यावं यासाठी ओडिशा या राज्याने ही योजना सुरू केलेली आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय बी हे असणार आहे. विदेश शिक्षण वृत्ती योजना ओडिशा राज्याने सुरू केलेली आहे. आणि मित्रांनो, या योजनेचा उद्देश काय आहे? तर राज्यातील हुशार परंतु आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेता यावं यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 2, कहो कालिदास या चर्चित पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आता या ठिकाणी पहा, कालिदास कोण होते? तर प्राचीन भारतातील एक महान कवी आणि नाटककार होते. आणि मित्रांनो, त्यांच्या आयुष्यावर किंवा त्यांच्या आयुष्यातील अनुभवांवर युगल जोशी यांनी कहो कालिदास नावाचं हे पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. कहो कालिदास हे पुस्तक कोणाचं आहे? युगल जोशी यांचं आहे. पुढे प्रश्न क्रमांक 3, 2028 ची इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा कोठे आयोजित केली जाणार आहे? इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा 2028 साली आसाम या राज्यातील गुवाहाटी या ठिकाणी भरवण्यात किंवा आयोजित करण्यात येणार आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4 कडे जाऊयात. आफ्रिका बिफोर अमेरिका या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आता या ठिकाणी पहा, आफ्रिका याला आपण काळे खंड म्हणतो. तर मित्रांनो, हे खंड काळे खंड नसून जगाचं मूळ आहे अशी मागणी डॉक्टर अरिंदम चौधरी यांनी त्यांचे पुस्तक आफ्रिका बिफोर अमेरिका यामध्ये केलेली आहे. म्हणजे आपल्याला आपलं उत्तर मिळतंय. आफ्रिका बिफोर अमेरिका हे पुस्तक कोणाचं आहे? डॉक्टर अरिंदम चौधरी यांचं आहे. आणि त्यांनी मित्रांनो आफ्रिकेला काळेखंड न बांधता एक जगाचं मूळ मानण्याची मागणी या पुस्तकातून केलेली आहे. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 5, शांघाय सहकार्य संघटनेची म्हणजे SCO ची 2026 मधील शिखर परिषद कुठे आयोजित केली जाणार आहे? आता या ठिकाणी पहा, किर्गिस्तान या देशातील बिश्केक या ठिकाणी 2026 मधील शांघाय सहकार्य संघटनेची शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. बिश्केक, किर्गिस्तान. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 6, जागतिक सरोवर दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? आता या ठिकाणी पहा, जगातील गोड्या पाण्याच्या सरोवरांचे महत्त्व आणि त्यांचं संवर्धन यासाठी दरवर्षी 27 ऑगस्ट हा दिवस जागतिक सरोवर दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजे याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. लक्षात काय ठेवणार आहे? जागतिक सरोवर दिन का साजरा करतात? कारण जगातील गोड्या पाण्याच्या, लक्षात ठेवायचं आहे, गोड्या पाण्याच्या सरोवरांचं संवर्धन आणि महत्त्व जागतिक पातळीवर समजवण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 7, आपत्तीच्या वेळी बचाव आणि मदत कार्य करण्यासाठी अर्जुन वाहिनी हे नवीन दल कोणत्या राज्याने स्थापन केलेले आहे? आता या ठिकाणी पहा, अर्जुन वाहिनी नावाचं एक नवीन आपत्ती बचाव आणि मदत कार्य दल हे कोणत्या राज्याने स्थापन केलेलं आहे? तर पश्चिम बंगाल या राज्याने स्थापन केलेलं आहे. म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 8, कोणत्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर निर्बंध लादण्यासाठी अमेरिकेने ऑपरेशन इकॉनॉमिक आउटकास्ट सुरू केले आहे? आता ऑपरेशनचं नाव पहा,
ऑपरेशन इकॉनॉमिक आउटकास्ट कोणत्या देशानं सुरू केलं? अमेरिकेनं सुरू केलं. आणि कोणाविरुद्ध सुरू केलं? तर इराण या देशाविरुद्ध सुरू केलं. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय डी. लक्षात ठेवायचं आहे, अमेरिकेने इराण या देशाच्या अर्थव्यवस्थेवर निर्बंध लादण्यासाठी ऑपरेशन इकॉनॉमिक आउटकास्ट लॉन्च केलेलं आहे, सुरू केलेलं आहे. पुढे प्रश्न क्रमांक 9. उत्तर प्रदेशातील कानपूर येथे झालेल्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? या ठिकाणी पहा, उत्तर प्रदेशातील कानपूर या ठिकाणी राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. आणि मित्रांनो, या स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले? तर पायस जैन यांनी जिंकलेलं आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 10. महिलांच्या हक्कांसाठी आणि समानतेसाठी महिला समानता दिन कधी साजरा केला जातो? तारीख लक्षात ठेवायची आहे, 26 ऑगस्ट 1920. 26 ऑगस्ट 1920 रोजी अमेरिकेच्या संसदेनं अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये बदल करून महिलांसाठी मतदानाचा हक्क लागू केलेला होता. आणि मित्रांनो, याच्या स्मरणार्थच दरवर्षी 26 ऑगस्ट हा दिवस जागतिक महिला समानता दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजे याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. लक्षात काय होणार आपण या ठिकाणी? तर 20 ऑगस्ट 1920 ला अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये बदल केल्याबद्दल या ठिकाणी दरवर्षी 26 ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिवस म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे, पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 11. ॲनिमेवर आधारित जगातील पहिले अधिकृत ड्रॅगन बॉल थीम पार्क कोठे उभारले जात आहे? आता या ठिकाणी पहा, ड्रॅगन बॉल म्हणा किंवा ड्रॅगन बॉल झी म्हणा, हे काय आहे? एक ॲनिमे आहे, एक कार्टून सिरीज आहे. या सिरीजवर आधारित थीम पार्क हे सौदी अरेबियातील किद्दिया या ठिकाणी बनवलं जाणार आहे, उभारलं जाणार आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी होईल. ठीक आहे, पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 12. विमानचालन तंत्रज्ञानात स्वयंपूर्णता वाढवण्यासाठी CSIRNAL ने नवी दिल्लीत कोणत्या इंजिनचे अनावरण केले? आता या ठिकाणी पहा, कंपनीचं नाव काय? CSIRNAL. या कंपनीनं नवी दिल्लीमध्ये स्वदेशी मायक्रो आणि स्मॉल गॅस टर्बाइन इंजिन लॉन्च केलेलं आहे किंवा सुरू केलेलं आहे. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी. ठीक आहे, पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 13. अमेरिकेतील कोणत्या राज्याच्या सिनेटने 15 ऑगस्ट हा दिवस नॅशनल इंडिया हब डे म्हणून घोषित केलेला आहे? आता मित्रांनो, अमेरिकेतील बऱ्याच राज्यांनी काय केलेलं आहे? कोणी भारत दिवस, कोणी भारतीय दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात केलेली आहे. परंतु मित्रांनो, 15 ऑगस्ट भारतात स्वातंत्र्य दिन आहे, तो अमेरिकेतील इलिनॉय या शहरामध्ये नॅशनल इंडिया हब डे म्हणून साजरा केला जाणार आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय सी असणार. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 14. IWG वर्क फ्रॉम एनिवेअर इंडेक्स 2026 नुसार जगातील सर्वोत्तम रिमोट वर्किंग शहरांच्या यादीत स्थान मिळवणारे भारतातील एकमेव शहर कोणते? आता या ठिकाणी पहा, IWG वर्क फ्रॉम एनिवेअर इंडेक्स 2026 नुसार सर्वोत्तम रिमोट वर्किंग शहरांच्या यादीमध्ये मुंबई या शहराचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, हे भारतातील एकमेव शहर आहे. म्हणून याचं उत्तर काय असणार? तर पर्याय डी असणार. ठीक आहे, पुढे पहा. प्रश्न क्रमांक 15. नॅशनल सिक्युरिटी गार्डने म्हणजे NSG ने हरियाणात महिला कमांडोंसाठी कोणता पहिला विशेष कोर्स सुरू केलेला आहे? आता या ठिकाणी पहा, हरियाणामध्ये महिला कमांडोंची निर्मिती करण्यासाठी महिला कमांडो कन्व्हर्जन्स कोर्स म्हणजे MCCC कोणी लॉन्च केलेला आहे? तर NSG म्हणजे राष्ट्रीय सिक्युरिटी गार्ड यांनी हा या ठिकाणी MCCC लॉन्च केलेला आहे. ठीक आहे, पुढे पहा. प्रश्न क्रमांक 16. ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज कोण ठरला आहे? या ठिकाणी पहा, ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरलेला आहे मिशेल स्टार्क. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. मिशेल स्टार्क हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे? कोणत्या देशाचा आहे ते उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, पुढे पहा. प्रश्न क्रमांक 17.
18वा ब्रिक्स अकॅडमिक फोरम भारतात कुठे आयोजित करण्यात आला होता? या ठिकाणी पहा, 18वा ब्रिक्स अकॅडमिक फोरम भारतात लखनौ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 18, गरीब आणि गरजू कुटुंबासाठी अन्नपूर्णी सुपर 6 LPG योजना कोणत्या राज्याने जाहीर केलेली आहे? आता या ठिकाणी पहा, अन्नपूर्णी सुपर 6 LPG योजना ही तमिळनाडू राज्य सरकारनं सुरू केलेली आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 19, वर्ल्ड ह्युमॅनॉइड रोबोट गेम्सची दुसरी आवृत्ती कोठे पार पडली? या ठिकाणी पहा, चीनची राजधानी काय आहे? बीजिंग. चीनची राजधानी बीजिंग या ठिकाणी वर्ल्ड ह्युमॅनॉइड रोबोट गेम्सची दुसरी आवृत्ती पार पडलेली आहे, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? तर पर्याय ए. कुठं पार पडली? बीजिंग मध्ये पार पडली. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 20, वाहन चालवताना चालकाचा थकवा आणि डुलकी ओळखण्यासाठी IIT मद्रासने कोणती स्मार्ट ड्रायव्हर सीट विकसित केलेली आहे? आता मित्रांनो, जर तुम्ही गाडी चालवताय आणि त्यामध्ये तुम्हाला थकवा आलाय किंवा झोप लागल्यासारखं होतंय, डुलकी येते, तर त्यावेळी तुमच्या ॲक्शनवरून डिटेक्ट करून तुम्हाला जाग करणारी एक यंत्रणा, एक सीट गाडीमध्ये बसवण्यात येणार आहे. आणि ह्या सीटची निर्मिती किंवा याचा विकास कोणी केलेला आहे? तर ही मित्रांनो IIT मद्रासनं केलेले आहे. आणि मित्रांनो, हे काय आहे? स्मार्ट ड्रायव्हर सीट आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो, या सीटचं नाव काय आहे? तर इंटेलिसीट असं या सीटचं नाव आहे, म्हणून पर्याय सी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 21, आदिवासी भाषा आणि संग्रहालये या विषयावरील 3 दिवसीय राष्ट्रीय परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? या ठिकाणी पहा, आदिवासी भाषा आणि प्राणी संग्रहालय या विषयावरील 3 दिवसीय राष्ट्रीय परिषद कर्नाटकातील म्हैसूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती, म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 12, नुकतीच निवृत्ती जाहीर करणारा भारतीय क्रिकेटपटू कर्ण शर्मा IPL मध्ये कोणत्या 3 फ्रँचायझींकडून खेळून सलग 3 जेतेपदे जिंकणारा एकमेव खेळाडू आहे? आता या ठिकाणी पहा, कर्ण शर्मा यांनी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. ठीक आहे. प्रश्न काय येतो? कर्ण शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. आणि मित्रांनो, कर्ण शर्मा असा एकमेव खेळाडू बनलेला आहे ज्यानं 2016 मध्ये तो सनरायझर्स हैदराबाद संघातून खेळला आणि हैदराबाद हा विजेता ठरला. 2017 मध्ये तो मुंबई इंडियन्स या संघाकडून खेळला, मुंबई इंडियन्स विजेता ठरला. आणि 2018 साली तो CSK मधून खेळला आणि 2018ला CSKनं ही IPL स्पर्धा जिंकली. अशा प्रकारे मित्रांनो, सलग 3 वर्ष जिंकणारा खेळाडू कोण? तर कर्ण शर्मा, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 23, बंगळुरू येथे झालेल्या फेडरेटेड आशियाई ज्युनियर रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या 17 वर्षीय खेळाडूने जिंकलेले आहे? आता या ठिकाणी पहा, आशियाई ज्युनियर रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा कुठे पार पडली? कर्नाटकातील बेंगळुरू या ठिकाणी पार पडली. आणि मित्रांनो, या स्पर्धेचे विजेतेपद 17 वर्षीय अपूर्व कांबळे यांनी जिंकलेलं आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. पुन्हा पहा, फेडरेटेड आशियाई ज्युनियर रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा कुठे पार पडली? कर्नाटकातील बेंगळुरू या ठिकाणी पार पडली. आणि मित्रांनो, या ठिकाणी 17 वर्षीय खेळाडू अपूर्व कांबळे यांनी ही स्पर्धा जिंकली. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24, मुंबईत पार पडलेल्या आशियाई ज्युनियर क्लासिकल बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे खुला गट आणि मुलींच्या गटाचे विजेतेपद कोणी पटकावले? आता या ठिकाणी पहा, मुंबईमध्ये पार पडलेले आहे आशियाई ज्युनियर क्लासिकल बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा. या स्पर्धेमध्ये खुल्या गटातून मयांक चक्रवर्ती यांनी विजय मिळवला, तर महिलांच्या गटामध्ये प्रतिती बारदुलोई यांनी विजय मिळवला. अशा प्रकारे पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आणि पुढे प्रश्न क्रमांक 25, पिंपरी चिंचवड येथे कलारंग प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा 21वा आशा भोसले पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला आहे? आता या ठिकाणी पहा, पिंपरी चिंचवड या ठिकाणी आहे कलारंग प्रतिष्ठान. या प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी आशा भोसले पुरस्कार दिला जातो. आणि मित्रांनो, 2026 मध्ये 21वा आशा भोसले पुरस्कार आहे तो श्रेया घोषाल यांना जाहीर झालेला आहे, म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पहा,
या पुरस्काराचं स्वरूप काय आहे? 1,11,000 रुपये रोख, शाल, श्रीफल आणि सन्मान चिन्ह. आणि मित्रांनो लक्षात काय ठेवणार आपण? पिंपरी चिंचवड या ठिकाणी असलेल्या कलारंग प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार दिला जातो. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.